नमस्कार. रोज 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 अगदी सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टर जसे प्रिस्क्रिप्शनवर लिहून देतात ना, गोळ्या ही सकाळी घ्या, ही दुपारी घ्या, ही संध्याकाळी घ्या. कुठे कोणती गोळी अर्धी असते, कोणती गोळी पूर्ण असते आणि ती गोळी प्रिस्क्रिप्शन प्रमाणे घ्यावी लागते. तसं आजकाल सकाळ दुपार संध्याकाळ अगदी प्रिस्क्रिप्शन ठरल्याप्रमाणे चालू आहे. आणि काय चालू आहे? लोकांचे मायबाप काढणं चालू आहे. एखाद्या माणसाच्या मायबापाला बोलताना किमान त्याचा माय, त्याची बाप, त्याचा बाप, त्याची माय हयात आहे की नाही याचा विचार करण्याची तरी आवश्यकता असते. खरं सांगतो, ना हे राजकारण आहे ना हे समाजकारण आहे. तुम्ही तुमचे मुद्द्यांचे विरोध, वैचारिक विरोध, मागण्या या गोष्टीबाबत बोलायला काहीच हरकत नाही. त्यावर आक्षेप असायचंही कारण नाही. कोण का व्यक्त करील? मला एकच गोष्ट मांडायची आहे, ती म्हणजे एखाद्याचे मायबाप काढणं आणि ते हयात नसताना काढणं कितपत योग्य आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पित्याला यांच्या भाषेत आईचा नवरा असं कोणी म्हणतं का? तुझ्या आईचा नवरा? बाप, सरकारच्या बापाला आम्ही ऐकणार नाहीत, सरकारच्या बापाला आम्ही सोडणार नाहीत, हे इथपर्यंत आपली पद्धत होती. तुझ्या बापाला भीत नाही रे, जा, ही आमची पद्धत होती. पण तुझ्या आईचा नवरा हे सहजपणे येणारे शब्द नाही आहेत. ना ती मराठवाड्यातली भाषा आहे, ना ती बोली भाषा आहे. हां, पुन्हा त्या दिपकेसारखं शिव्या देणं म्हणजे गुन्हा थोडाच असतो असं वगैरे म्हणता येऊ शकेल. हे तुझ्या आईचा नवरा हे वाक्य 2-3 वेळेला उच्चारलं गेलंय. ऐका फडणवीस, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीतात. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीच्या टंगड्या छाटीतात. मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. अरे नालाय करून करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस, तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. पाहिलं? हा ज्याच्या आईचा नवरा बोललं जातंय ना, ज्याच्या आईचा नवरा, तो माणूस म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. त्यांच्या बॅनरवरचं नाव आहे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या आई सरिताजी फडणवीस या अधूनमधून देवेंद्रजींच्या सोबत कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत, पण देवेंद्रजी घरी गेल्यावर सोबतचे त्यांचे फोटो दिसतात, आईसोबत ते दिसतात. पण देवेंद्रजींच्या वडिलांना जाऊन किती वर्ष झाली? आईचा नवरा याची सारखी आठवण करून देऊन आपण देवेंद्र फडणवीसांच्या, जाऊ द्या त्याचा काय विचार करायचा, फडणवीसांच्या भावनांचा म्हणा, एखाद्या भटाबामणांच्या भावनांचा विचार करायचा नसतो. पण त्यांच्या आई, त्यांना काय वाटत असेल? एखाद्याच्या मेलेल्या पित्याची आठवण करून देऊन सारखा तुझ्या आईचा नवरा म्हणणं आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमात म्हणणं, यामुळं कदाचित टाळ्या मिळत असतील. हिणकस विचार असलेला माणूस याला पाटील बरसले, पाटील बोलते, सबको कोलते असं वाटत असेल. पण आपण एका स्त्रीचा भावनांचा अनादर करतो आहोत, वाईट वागवतो आहोत, वाईट बोलतो आहोत, याची जरा तरी जाणीव ठेवा, जरा तरी. ते दुसरा अजून एक माणूस, चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वडिलाचं नाव कृष्णराव आणि कृष्णरावांच्या पत्नीचं नाव प्रभावती. 3 वर्षापूर्वी प्रभावती देवींचं निधन झालंय. 3 वर्षापूर्वी. ज्यांनी बावनकुळेंना वाढवलं, मोठं केलं. लेकरू कसंही असो, म्हणजे मान्य आहे बावनकुळेंचा रंग काळा आहे, ओठ थोडेसे मोठे आहेत, त्या आईला आपल्या लेकरू प्रियच असतं.
त्यांच्या गेलेल्या आईनं यांना दूध कसं पाजलं असेल, या गोष्टी बोलायच्या. फुकून पाजलं होतं का, निवून पाजलं होतं का, निवून म्हणजे थंड करून, निवलं थंड करून, का गरमच पाजील तर कुणास ठाऊक. जरा ऐका. बेकार दिसतंय, या ओढले होत आहेत वादी. त्याच्या आईनं बिचाऱ्या त्या माऊलीनं लहानपणी त्याला गरम दूध पाजेल होतं काकानं, फुकेलं नव्हतं काकानं, फोटो बोलून एवढे झाले त्याचे. गरम दूध पाजेला फुकेलच नाही वाटतं बिचारीनं, होतं एवढे झाले त्याचे. बेकार दिसताना प्राणी देव. पहिल्या तिथे असा धडा होता बघा, ते मोहनचे थोडं हडप्पा असं वेगळा दिसतो, शिल्प काढल्यावर. त्या अजंठा लिहिलेला तिकडे आहे बघा, भीतीवर कोरलेले असे ते हे मायचं गचपान तो आहे. त्यांचे ओठ मोठे आहेत यावर टीका करताना, बरं मंत्री खोटा आहे ठीक आहे, ओठ मोठे आहेत त्याचं काय, तो विषय बोलायची काय गरज आहे. मंत्री खोटा आहे, त्याने अमुक गोष्ट केली, 52 कुळ्या म्हणालात, खुळखोळ्या म्हणालात, काय ओके सगळं ठीक आहे. त्याच्या आई काढायची काय गरज होती, का काढली जाणार, का समूह आहे, मोठी लोक आहेत सोबत म्हणून कुणाच्या आईचा नवरा, कुणाची आई काढत राहायची, बोलत राहायचं. देवानं दिलेल्या रूपावर भाष्य करताना आपण सनकाडीसारखे आहोत याचा विचार तरी करायचा. किमान आपल्याला खूप छान रूप दिलं असतं आणि आपण बोललो असतो तर गोष्ट वेगळी. काय झालंय, टीका म्हणजे घाणेरड्या भाषेतल्या शिव्या. धुवून काढला, साफ केला, कोल्ला, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला वाटेल तसं असभ्य भाषेत बोलणे. बोला, नक्की बोला, पण या मराठवाड्याची भाषा म्हणून असा किमान त्या मराठवाड्याच्या भाषेचा, मराठवाड्याच्या वृत्तीचा अनादर तरी करू नका. अशी लोकाचे मायबाप काढून, ते सुद्धा गेलेले मायबाप काढून असलेले बोलले असे तर गोष्ट वेगळी होती. गंगाधरराव फडणवीसांचाही मृत्यू होऊन बरेच वर्ष झाली आणि प्रभावती बावनकुळे यांचा मृत्यू होऊनही बरीच वर्ष झाली, 3 वर्ष तर झालीच. अशा मेलेल्या मायबापाला बोलून आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण नेमकी कोणती संस्कृती आणि कोणते संस्कार ठेवतोय याचा विचार पाटलांनी नक्की करावा, एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार.